गळ्यामध्ये तो सर्प टाकलेला आहे. जसा श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकला, राजाच्या लक्षात आलं रे नाही हे खरंच ऋषी समाधीस्थ आहे आणि राजा त्या ठिकाणावरून निघून गेले. ऋषी ध्यानस्थ बसलेले आहे, एकाग्र चित्त आहे ऋषींचं, भगवंताच्या स्वरूपामध्ये ध्यानामध्ये मग्न आहे. आपल्या गळ्यामध्ये काय टाकलं हे सुद्धा त्यांना माहिती नाही. त्या ठिकाणून काही ऋषींचे मुलं जात आहेत. जाताना त्या ऋषींच्या मुलींनी बघितलं, रे आपल्या गुरुवरांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकला, अवमान केला. कोण आहे कोण आहे धावत गेले. गंडकी नदीच्या तीरावरती त्यांचा शृंगी नावाचा मुलगा स्नान करत होता. तिथं जाऊन सांगितलं, अरे गुरुवरांच्या गळ्यामध्ये कोणी मृत साप टाकला. तो धावत आला महाराज. तिकडे तिकडे त्यांनी पाहिलं आणि गुरुजींच्या आपल्या गुरूंच्या वडिलांच्या गळ्यातला साप पाहिल्या बरोबर त्यांनी कमंडलूतलं पाणी आपल्या हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याचे क्रोधाने डोळे लाल झालेले आणि मंत्राचा उच्चार केला आणि उच्चार केल्यानंतर सांगितलं, अरे ज्यांनी कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत साप टाकलेला असेल त्याला 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प दंश करून त्याची मृत्यू होईल. ते पाणी घेतलं आणि ते पाणी महाराज त्याने शिव करून दिलं आणि तो त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या चरणाजवळ बसलेला आहे. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. क्रोधामध्ये आवेशामध्ये त्यांनी श्राप देऊन दिला, परंतु त्याला पश्चाताप होत आहे. अरे मी जिवंत असताना माझ्या वडिलाचा अपमान करण्याचे हिम्मत कोणी केले. अरे मी जिवंत असताना माझ्या वडिलाचा अपमान केला. अरे मी मुलगा असून काय उपयोगी. त्याला पश्चाताप येत होता. अरे कधी कधी हे चरित्र कशासाठी सांगावं लागते. अरे शृंगी ऋषींना वाटलं माझ्या वडिलाचा अपमान झाला पण मी त्याचा प्रतिशोध घेऊ शकलो नाही. आपल्या वडिलांचा अपमान झाला म्हणून त्याला पश्चाताप झाला. आणि आपण 4 चौघात दारू पिऊन येऊन जर आपल्या वडिलांना मारत असेल, अपमान करत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य आपल्या जीवनात दुसरं कोणतं आहे. अरे आपल्या वडिलांसाठी जो स्वतःच्या प्राणाची सुद्धा आहुती द्यायला तयार आहे. आपल्या वडिलाचा अपमान जो सहन करू शकत नाही, आपल्या वडिलांसाठी जो दुसऱ्याला श्राप द्यायला तयार आहे आणि आपण जर स्वतःहून आपल्या वडिलांचा जर अपमान करत असेल, व्यसन करून त्यांचा अंत करून दुखत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य आपल्या जीवनात लढत आहे. तेव्हा ऋषींनी श्रमिक ऋषींचे डोळे उघडलेत आणि पाहते तर आपला मुलगा पायाजवळ लढत आहे. डोक्यावरून हात फिरवला, बाळा काय झालं, काय एवढं दुःख करत आहे. आणि सांगितलं, बाबा अरे कोणीतरी मिळेलेला साप तुमच्या गळ्यात टाकला होता, परंतु बाबा काळजी करू नका, मी त्याला श्राप दिला. 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन त्याचा मृत्यू होईल. तेव्हा श्रमिक ऋषीने सांगितलं, रे बाबा तू योगी आहेस आणि योग्यानं कधी क्रोध करू नये, कारण की योग्याचं मन कसं राहतात माझी मुक्ताबाई सांगते. योगी कसा असतो, योगी पावन, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. सोहे अपराध
योगी पावन मनाचा रे बाबा, योगी पावन मनाचा असतो साहेब अपराध जनाचा, असं क्रोध करू नये. राजा परीक्षितीला सांगितलं 7 दिवसामध्ये तुम्हाला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. आणि राजा परीक्षितीने सर्वस्वाचा त्याग केला आणि गंगेच्या तीरावरती आले. कसे आले, काय आले, कशी भेट झाली याचं वर्णन आपण उद्या करू. गोपाल कृष्ण भगवान भक्ती प्रेम रसानं भरलेलं दुसरं पुष्प या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी समर्पित करून भक्तीला पूर्ण विराम देतो. सर्वांनी हात वरती करा. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. राधे म्हणत आपण श्याम म्हणा. राधे श्याम, राधे श्याम, राधे गोपाल कृष्ण भगवान की. आज अतिशय सुंदर अशी ग्रामसभा आपल्या गावामध्ये झाली. आणि उद्याला सुद्धा रोजच्या नियमाप्रमाणे आपली दिंडी नामधून आपल्या गावात निघेल. उद्याची ग्रामसभा आपल्याला बाहेर गाव करायची होती, परंतु उद्या द्वादश आहे. सगळ्यांची द्वादश सोडण्याची गडबड राहील, धावपळ राहील, म्हणून आपण ते 1-2 दिवसानंतर ग्रामसफाई करू. उद्या नामधून ग्रामसफाई नाही, पण उद्या नामधूम होईलच. म्हणून नामधूम मध्ये सुद्धा आपण सर्वांनी बालगोपाल, माता भगिनी, पुरुष मंडळी, लहान मुलींनी सुद्धा साड्या नेसून कलश आपल्या डोक्यावरती धारण करून आपण सर्वांनी उद्या नामधुनी करता येण्याची कृपा करावी. पुनश्च आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो. आणि एवढं अतिशय सुंदर आणि पावन वातावरणामध्ये अतिशय सुंदर या गावकऱ्यांनी सर्व नियोजन केलं. म्हणून यांना जेवढे आभार द्या, उपकार माना तेवढे कमी आहे. आणि हे आमचे सर्व पुजारी मंडळी गेल्या वर्षी काही